भाजपचा अध्यक्षही बदलला जाणार आहे। खरं तर आशिष शेलारांची मंत्रिपदी वर्णी लागली। आता नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे। अतुल भातखळकर, सुनील राणे, मनोज कोटक, प्रवीण दरेकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, खरं तर ही काही नावे आहेत जी चर्चेत आहेत। कोणत्या निकषांवर मुंबईचे नवे भाजप अध्यक्ष निवडले जाऊ शकतात? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालीनंतर भाजप मुंबई अध्यक्ष हे देखील बदलले जाणार आहेत। कारण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत आणि त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। त्याचमुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष देखील बदलला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक तगडा चेहरा जो आहे तो मुंबई भाजप अध्यक्ष पदावर दिला जाऊ शकतो। यामध्ये प्रामुख्याने काही नावं जी आहेत ती चर्चेत आहेत। त्यामध्ये आमदार अतुल भातखळकर असतील, सुनील राणे, मनोज कोटक, अमित साटम आणि प्रवीण दरेकर ही नावं सध्या चर्चेत आहेत। अर्थात आज भाजपची मुंबई भाजपची कोर कमिटीची बैठक होणार आहे। या बैठकीत यावर काही चर्चा होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र भाजप प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतरच भाजपचा मुंबई अध्यक्ष देखील बदलला जाणार आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच हा अध्यक्ष जो आहे तो निवडला गेला अशी आपल्याला माहिती मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।